यांनी परीक्षक म्हणून या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कारण परीक्षक म्हटलं की त्याची तारेवरची कसरत असते, छोटे छोटे बादशाह टिपावं लागतात. कारण 100-150 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यातून आपण 8 स्पर्धक निवडलेले आहेत. त्या प्राध्यापक अलका नारायण बेलोटे आपल्याला विनंती करतो, आपण या ठिकाणी एक परीक्षक म्हणून आपण जो काही आपल्याला आलेला अनुभव आहे आणि परीक्षक म्हणून जो काही ही स्पर्धा कशी वाटली अगदी थोडक्यात आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. AMA न्यूज चॅनल व मातोश्री प्रतिष्ठान आयोजित विशेष सन्मान सोहळा व पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सस्नेह नमस्कार. मी प्राध्यापक अलका बोरुडे या गौरी गणपती सजावटी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. तर सजावट मी जास्त वेळ घेत नाही, सर्वांचा उशीर झालेला आहे. सजावट या शब्दाशी बोलताना मला असं म्हणावं लागेल की आजकाल आपलं लाईफ मटेरियलिस्टिक झालेलं आहे. म्हणजे दुकानात किंवा बाजारपेठेत भरपूर मटेरियल उपलब्ध असतं, ते आपण घरी घेऊन येतो आणि सजावट करतो आणि मग ती सजावट आपल्या परीने उत्कृष्ट होत असते. तर एक परीक्षक या नात्याने ह्या सजावटीकडे फक्त एक सुंदर मटेरियल जे दुकानात भेटतं, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते घेऊन येणं आणि सजावट करणं आणि मग ते अतिशय सुंदररित्या सादर करणं हे असं आम्हाला अभिप्रेत नव्हतं. तर गौरी गणपतीची सजावट कशी असावी, तर सजावट करताना आपण थोडंसं क्रिएटिव्ह माइंडली विचार केला पाहिजे, थोडासा पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. कारण हेच सजावटीचं मटेरियल आपण सण झाल्यावरती कचरा गाडीत टाकतो. सण समारंभाला आपल्याकडे नगरपालिकेच्या मॅडम पण आहे, CEO मॅडम, की ही एक खूप मोठी समस्या झाली आहे शिरूरकरांसाठी की कचरा गाडी अशी खचाखच भरलेली असते. तर कुठून येतो हा कचरा, तर आपणच तयार करत असतो. हे असे कार्यक्रम आयोजित करण्याचा आपला हाच हेतू असतो की आपण याद्वारे असा संदेश द्यावा की आपण कमीत कमी कचरा करावा, कचऱ्याचं व्यवस्थापन करणं. सण समारंभ साजरे करताना अति उत्साहाने आपण भरपूर काही घरात घेऊन येतो आणि ते आपण इतरांना दाखवत असतो. तर सजावट करताना आम्ही काही सिलेक्टेड सजावटीसाठी नंबर काढलेले आहेत आणि त्यामध्ये ज्यांनी पर्यावरणाचा उपयोग केलेला आहे, ज्यांनी काहीतरी संदेश दिलेला आहे, ज्यांनी अशी क्रिएटिव्ह पद्धतीने वेस्ट ऑफ द बेस्ट, जे काही टाकाऊ आहे त्यापासून टिकाऊ बनवलेलं आहे, अशी काही थीम वापरली असेल, अशाच गौरी आणि गणपतीचं आम्ही निवड केलेली आहे. तर सर्वांचे देखावे अतिशय सुंदर होते. खरं तर नंबर काढणं कठीण गेलं, पण हा एकच निकष डोळ्यासमोर ठेवला आणि त्यावेळेस नंबर काढले. तर प्रत्येकाच्या घरोघरी जाताना नंबर काढण्यासाठी अतिशय सन्मानपूर्वक वागणूक भेटली. भरपूर त्यांनी आमचं आदरातिथ्य केलं आणि खरंच एक शिरूरकर म्हणून मला अभिमान वाटतो की आपलं शिरूर हे आता एक उत्कृष्ट शहर होण्याच्या मार्गावर आहे. आत्ताच आपल्याला एक पुरस्कारही भेटला. तर मग हे उत्कृष्ट शहर होण्यासाठी प्रत्येक नागरिकाची अशी जबाबदारी असते की आपण आपल्या परीने कमीत कमी प्रदूषण करावं, शक्यतो करूच नये, कचऱ्याचं व्यवस्थापन करावं. कारण आपल्याला या पृथ्वीवर राहायचंय. लाखो वर्षापूर्वी तयार झालेली पृथ्वीवरती फक्त काही गॅसेस आणि स्टोन्स होते. दगड मातींनी तयार झालेली ही पृथ्वी आपण जर आता पाहिलं तर आपण किती तयार केलेलं आहे. आता कधी कधी म्हणावंसं वाटतं की आता हे रिसर्च थोडंसं थांबवावं. खूप संशोधनं झालेली आहेत, ही संशोधनं थोडीशी थांबवावीत आणि आपण थोडंसं नॅचरल लाईफकडे वळावं. कारण हे सगळं मटेरियल पृथ्वीवरती फार हेवी होत आहे, आपल्या जगण्यासाठी ते असह्य होईल आणि याचा विचार करावा. आणि ह्या कार्यक्रमातून याचं परीक्षक म्हणून मी हा संदेश देईल की आपण थोड्याशा वेगळ्या व्ह्यूने ह्या सगळ्या समारंभाकडे पाहावं. त्याचबरोबर जे मातोश्री प्रतिष्ठान आयोजित AMA न्यूज चॅनल आहे, त्यांना मी एक अशी रिक्वेस्ट करेल की आम्ही जेव्हा परीक्षणासाठी गेलो होतो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की न्यूज चॅनल आहे ना, न्यूज चॅनलच्या स्पर्धा आहेत ना, मग तुम्ही आमचं हे जे सजावट आहे प्रत्येकाची ती आमची चॅनलवरती का नाही शो होत, तर ती चॅनलवर शो व्हावी. आंबेकर सर.
आमच्या प्रत्येक स्पर्धकाची इच्छा आहे की चॅनलवरती त्यांच्या गौरी गणपती, कारण ही मेहनत फार महत्त्वाची, कारण एक एक 2-2 महिने ही मेहनत सुरू केलेली असते आणि त्यासाठी अतोनात कष्ट लागतात. आता ज्यांचे नंबर आहेत त्यांचे खरं तर असं डिस्प्ले व्हायला पाहिजे की त्यांनी काय केले आणि ते आपल्या सगळ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत गेलं पाहिजे की आपण पण काय केलं पाहिजे. सो यामध्ये थोडीशी त्रुटी जाणवते, तर ती नक्कीच भरून निघेल. त्याचबरोबर मला परीक्षक म्हणून नेमलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आणि या ठिकाणी तुम्ही सर्वांनी माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर मान्यवरांची परवानगी घेऊन मी माझे 2 शब्द संपवते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्राध्यापक अलका बोर्डे मॅडम, आपण परीक्षक म्हणून खूप चांगल्या सूचना आणि चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे.